जय मुक्ताई. श्री दासमुक्ता लिखित सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण या अभंगावरील कीर्तनाचा उर्वरित भाग क्रमशः पुढे चालू. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे, तो हारे सेहरी पाहिला डोळे भरी, पाहते पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, तीही उभी मूर्ती विटेवरी. जेथे रूप वर्ण गुण नाहीत, कारण नाम रूप संबंध जाती क्रियाभेद हा आकाराशी प्रवाद वस्तूशी नाही. हा प्रवाद वस्तूशी का नाही, तर अधिक न वाढविता थोडक्यात असं की सत्व रज तम हे तीन गुण ज्या प्रकृतीचे घटक आहेत, अशा त्या त्रिगुणात्मक प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या दृश्य जातापैकी ते नाही. म्हणून जेथे गुण नाही ते गुण नोहे कही. तसंच जेथे रूप नाही का, तर ते दृंग मात्र संविद्रूप आहे. दृश्य जातापैकी असणारी वस्तू ज्ञेय कोटीत येते आणि ज्ञेय कोटीत येणारी वस्तू प्रमेय असते आणि प्रमेय वस्तू परिच्छिन्न एकदेशी असते. का असते, तर त्या प्रमेय वस्तूला रूप असतं, म्हणजे विशिष्ट आकारानं ती मर्यादित असते. परंतु गगनाचे प्रावरण असणारी परमात्म वस्तू तर अप्रमेय, म्हणूनच निराकार, अव्यक्त निराकार. आशंका, तीही उभी मूर्ती बेटेवरी, ही तर सुस्वरूप साकार एकदेशी. मग ही गगनाचे प्रावरण अथवा अव्यक्त निराकार कशी? समाधान, यद्यपि साकारोयम तथैक. शक्य झाल्यास पुढे विचार करू. रूपादी हा आकाराशी प्रवाद, वस्तूशी नाही. कारण वस्तू ही निराकार, म्हणून ती अरूप. एकंदरीत दृंगमात्र होण्यास्तव जशी ती गुणातीत, तशीच ती अरूपही. ततो यदुत्तर तरम तदरूप मनामयम. अर्थ, त्याचे जे पुढचं आहे ते अरूप आणि अनामय आहे. अशब्दमस्पर्श मरूपमव्ययम. अर्थ, ते शब्दरहित, स्पर्शरहित आणि रूपरहित आहे. तात्पर्य, अरूपत्वाद ब्रह्मणः. अर्थ, ब्रह्म रूपरहित आहे. रूप नाही म्हणूनच जेथे वर्ण नाही. रूप नाही म्हणूनच हे ब्रह्म शुक्लादी रूपानं म्हणजे वर्णानं भासत नाही. नैतद ब्रह्म शुक्लादी रूपत्वेन अवभासते. सारांश, तस्माद रूपादीर हितमेव. ते रूपादी रहितच आहे. एकंदरीत दृंगमात्र संविद्रूप होण्यास्तव जेथे रंग रूप वर्ण नाही, रंग नाही रूप नाही, नाही रूप वर्ण गुण जेथे, आणि रूपादी रहित असल्यामुळेच ते कुठेच आणि कुणाला उपलब्ध होत नाही. कुठेच कुणाला त्याचं रूप पाहिल्या जात नाही, पाहता येत नाही. भगवान सनतकुमार हेच सांगतात, कुठेच उपलब्ध होत नाही. न तारकासु नच विद्युताश्रितम न चाभ्रेषु दृश्यते रूपमस्य, न चापी वायो न च देवतासु नैतच्चंद्रे दृश्यते नोत सूर्ये. नैवर्क्षु तन्न यजुषु नाप्यर्थ वसु, न दृश्यते वै विमलेषु सामसु रथंतरे वार्हते वापी राजन. अर्थ, ते ब्रह्मणा तारांगणात ना विद्युत मध्ये स्थित, ना मेघांमध्ये त्याचं रूप पाहिल्या जातं. ते ना वायूत, ना देवतांमध्ये, ना चंद्रामध्ये, ना सूर्यात त्याचं दर्शन घडत. ते ऋग्वेदात उपलब्ध होत नाही, ना यजुर्वेदात, ना अथर्ववेदात आणि निर्मल अशा सामवेदात देखील ते पाहायला मिळत नाही. तुकाराम महाराज देखील म्हणतात, नाही देखिला तो डोळा देव दाखवू सकळा, तोची लटक्या माझी भला म्हणे म्या देव पाहिला. मग शंका अशी उत्पन्न होते की ते कुठेच कुणाला उपलब्ध होतच नाही काय, त्याचं दर्शन घडतच नाही की काय, तो कुठेच कुणाला पाहता येतच नाही की काय. याचं समाधान, तर म्हणतात तसं नाही. ते अप्रमेय असल्यानं घटादी पदार्थाप्रमाणे दृश्य जगतात इदम म्हणजे हे रूपानं सिद्ध होत नसलं, विषय करून दाखविता येण्यासारखं नसलं. तसंच अतिंद्रिय असल्यानं त्या आत्मतत्वाचं जरी कोणी नेत्रानं ग्रहण करू शकत नसलं, वाणीनं ग्रहण करू शकत नसलं, अन्य इंद्रियांनी ग्रहण करू शकत नसलं, तपानं तसंच कर्मानं करू शकत नसलं,
ना चक्षुषा गृह्यते नापि वाचा नाने देवैस्तपसा कर्मणा वा. असं जरी असलं तरी देखील ध्यानेनात्मनी पश्यंती केचिदात्मानमात्मना. ज्या वेळेस ज्ञानप्रसादानं पुरुष शुद्ध चित्त होऊन जातो तेव्हा आत्मध्यानाच्या योगानं तो त्या निष्कल तेजाचा साक्षात्कार करून घेतो, आपल्या शुद्ध आत्मस्वरूपास पाहतो. ज्ञानप्रसाद विशुद्ध सत्वस्तस्तु तम पश्यते निष्कलम ध्यायमानः. परी पश्यंती धीरा. कोणी एक सुभटा विचाराचा आगिटा आत्मानात्मकिटा पुटे देऊनी. 36 वाणी भेद तोडून या निर्विवाद निवडिती शुद्ध आपणपे. तया आपणपयाच्या पोटी आत्मध्यानाची या दिठी देखती गा किरीटी आपणपेची. याचा अर्थ कित्येक पुरुष विचाररूप अग्नीत आत्मानात्म मिश्रण रूपी हिणकस सोन्याला पुटे देऊन 36 अनात्मरूप प्रकारचे भेद निसंशय जाळून म्हणजे विचारानं त्यांचं निरसन करून आपला शुद्ध आत्मभाव निवडतात. ह्या आत्मभावाच्या स्वरूपात आत्मध्यानरूपी दृष्टीनं ते आपण आपल्यालाच पाहतात. याचा अर्थ दृश्यते त्वग्रया बुद्ध्या. सनत कुमार देखील हेच सांगतात. महाव्रतशात्मनी दृश्यते तत्. सनत सुजात भाष्य. अर्थात ज्या आत्मतत्वाचा साक्षात्कार दर्शन होते, पण कुठे तर आपल्या अंतःकरणातच. कसं होते तर आत्मनी आत्मत्वे करून आत्मनी दृश्यते. अर्थात आत्मत्वे करून होते. कुणाला होते तर महाव्रतशील ब्राह्मणाला. हे महाव्रतशील ब्राह्मण कोण? वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा म्हणणारे जे ते. ब्राह्मणाचे 12 प्रकार. महाव्रताचा विचार नंतर करू. प्रथमतः ब्राह्मण म्हणजे कोण याचा विचार. ब्राह्मण म्हणजे ज्याला आपण विप्र वा द्विज म्हणतो तो नव्हे. वशिष्ठ म्हणतात, चतुर्वेदोपी यो विप्र सूक्ष्म ब्राह्मण विंदती वेद भार भराक्रांत सवय ब्राह्मण गर्दभा. जो विप्र 4 वेदाचा ज्ञाता असून देखील सूक्ष्म परब्रह्म्याचा अनुभव प्राप्त करून घेत नाही, तो वेदरूप भारानं दबलेला ब्राह्मणरूप भारवाहू गाढवच होय. भारवाहू तो गाढव इरांनी वाहवा भार माथा. तात्पर्य, विप्र म्हणजे ब्राह्मण नव्हे तर अयमहमस्मी हे मी आहे या प्रकारानं अविनाशी परमात्म्याला जो साक्षात रूपानं आत्मस्वरूपे करून जाणतो तोच ब्रह्मज्ञ म्हणजेच ब्राह्मण आहे. येव सत्यांना पैती स ज्ञेयो ब्राह्मणस्त्वया. जो सत्यादी लक्षणांनी युक्त असलेल्या ब्रह्मापासून दूर होत नाही, अर्थात स्वाभाविक सच्चिदानंदा द्वितीय ब्रह्मरूपानं सर्वदा स्थित राहतो तो ब्राह्मण. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी असा जो तो सार ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. अशा ब्राह्मणाचे परमपुरुषार्थ साधनरूप असे 12 महाव्रत कोणते? सनत कुमार सांगतात, ज्ञानंच सत्यंच दम श्रुतंच अमात्सर्य ह्रिस्ती तिक्षान सुया यज्ञश्च दानंच धृती शमश्च महाव्रता 12 ब्राह्मणस्य. ज्ञान म्हणजे तत्व वस्तूला जाणणं. सत्य म्हणजे जीवासाठी हितकारी आणि यथार्थ भाषण. दम म्हणजे मनाचा निग्रह करणं. श्रुत म्हणजे अध्यात्मशास्त्राचं श्रवण. अमात्सर्य म्हणजे सर्व प्राणीमात्रांविषयी अंतःकरणात सहानुभूती न होणं हे जे मात्सर्य त्याचा अभाव. ह्री अनुचित कार्य करण्याविषयी लज्जा वाटणं. तितिक्षा म्हणजे द्वंद्व सहिष्णुता. अनसूया म्हणजे दुसऱ्याचे दोष न पाहणं. यज्ञ म्हणजे अग्नि ज्योतिष टोम आदी तथा पंचमहायज्ञ. दान म्हणजेच ब्रह्मादिकांना परतफेड करू न शकणाऱ्या गरजूला धनादी देणं. धृती म्हणजे विषय सानिध्यात राहून देखील इंद्रियांचं दमन करणं. शम म्हणजे अंतःकरणाची शांती किंवा काहींच्या मते बाहेंद्रियांचं दमन. येथे ज्ञानादयो महाव्रतः परम पुरुषार्थ साधना भूता ब्राह्मणस्य. हे ज्ञानादी महाव्रत ब्राह्मणाकरिता परम पुरुषार्थ साधन स्वरूप आहेत.
जे पुरुष ह्या पूर्वोक्त गुणांनी संपन्न असतात किंवा एका गुणानं देखील ते क्रमशः विशिष्ट ज्ञानीहून ब्रह्मस्वरूप होऊन जातात. सारांश, असे जे महाव्रतशील ब्राह्मण ते त्या आत्मतत्वाला पूर्वोक्त गुणांनी युक्त होऊन आत्मभावानं स्वरूपाला जाणणारे जे त्यांना त्या आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो. महाव्रतशील ब्राह्मण असे जे ज्ञानेश्वर माऊली हाच आपला अनुभव दुसऱ्या कडव्याच्या पूर्वार्धात सांगतात. तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पाहिला द्रष्टुम एक अर्थ पाहिला, पण चर्मचक्षुंनी नव्हे तर ज्ञानदृष्टीनं. म्हणून पाहिला याचा अर्थ ज्ञातुम जाणला, दुसऱ्या अर्थानं अनुभवला. प्रवेष्टुम कसा पाहिला तर आत्मस्वरूपे करून. आत्मनी पश्यंती म्हणजेच पाहते पाहणे दुरी सारोनिया. पाहते पाहणे दुरी सारोनिया पाहिला. पाहते पाहणे दूर सारून म्हणजे प्रमेय प्रमाण प्रमाता ज्ञातृ ज्ञेयादी द्वैतात्मक त्रिपुटी विरहित असा आत्मस्वरूपे करून प्रमाता भाष्यत्वे नव्हे साक्षी भाष्यत्वे करून पाहिला. आत्मनी दृश्यते तत्. कारण महाव्रतशील ब्राह्मणांना ते आत्मतत्व अंतःकरणात जे उपलब्ध होते ते घटादी पदार्थवत इदम रूपानं सिद्ध होत नाही, तर स्वांतःकरणात आत्मस्वरूपानं सिद्ध होते. तत्परम ब्रह्मन घटादिवत इदम तया सिद्धती. अपितु आत्मनी एव आत्मतया सिद्धेती. याचा अर्थ दृश्यत्वे करून दृश्य रूपानं अर्थात विषय करून ते पाहता येत नाही, तर म्हणे तत्व ते मी, तो आत्मा मीच आहे, अर्थात आत्मस्वरूपे करून पाहता येतं. आत्मस्वरूपे करून आत्मनी दृश्यते म्हणजे तद्रूप होऊन. शक्नोती हैव वरील ज्ञानेश्वरीच्या ओव्या पहा. अर्थात प्रमातादी किंवा ज्ञातृज्ञेयादी त्रिपुटी विरहित पाहिलं याचाच अर्थ पाहते पाहणे दूर सारून पाहिलं. पाहते पाहणे दूर सारून पाहिला म्हणजे फलव्याप्तीनं नव्हे वृत्तीव्याप्तीनं जाणला. पदार्थ ज्ञानाची रीत पहा. फलव्याप्ती वृत्तीव्याप्ती. फलव्याप्ती म्हणजे जगातील इतर पदार्थ जाणण्याकरिता उपयोगी पडणारी अंतःकरणाची ज्ञातृवृत्ती. वृत्तीव्याप्ती म्हणजे प्रमातृत्वाला सोडून जाणणेपणाला सोडून नुसत्या वृत्तीनं जाणणं. म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताला मी जाणलं अशी जाणीव न स्फुरता जे जाणणं त्यालाच वृत्ती व्याप्ती म्हणतात. हेच आत्मदर्श होय. यात जीव हा परमेश्वराशी ऐक्य पावतो. चित्तपण समरसे विरोणी जाय. समरस झालो तुझ माझी सामावलो. मग आता जाणणे आणि जाणता केवी उरे. अशा वृत्ती व्याप्तीनं ब्रह्म्याशी ऐक्य पावणं यालाच व्यतिरेक ज्ञान म्हणतात. ही निर्गुण ब्रह्मस्थिती होय. आणि व्यतिरेकानं आत्मानुभव घेतल्यावर अर्थात अंगी देव झाल्यानंतर तेच आत्मस्वरूप सर्व जगात म्हणजे नामरूपात भरलेला आहे, त्या वाचून नामरूपात दुसरं काही नाही असं पाहणं याला अन्वयम म्हणतात. हे देखील पाहते पाहणे दूर सारुणी पाहणंच आहे. आत्मस्वरूपे करूनच पाहणं आहे. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. देखती जे डोळे रूप आपुले ते खेडे. या अन्वयानं जगच ब्रह्मरूप भासू लागतं. तयाशी हे जन अवघे देव. भूतिदेव म्हणून भेटतो या जना. अनंत रूपे अनंत वेशे देखले म्या त्याशी. व याच अन्वय दृष्टीनं सगुण श्रीहरीला पाहतात. याच दृष्टीनं ज्ञानेश्वर माऊलींनी सगुण श्रीहरीला पाहिलं. तो हा रे श्रीहरी. या श्रीहरीचा विचार पुढे करू. तूर्त निर्गुण ब्रह्मस्थितीचा विचार. तो म्हणजे नाही रूपवर्ण गुण जेथ. जेथे नाही काही नाम रूप गुण म्हणती निर्गुण जया लागी. असा जो म्हणजे तो. एका अर्थानं तो म्हणजे हा श्रीहरी रे, अर्थात तोच श्रीहरी. म्हणती निर्गुण जया लागी तोच श्रीहरी. ज्याला आम्ही श्रीहरी म्हणतो तोच हा सत्य ज्ञानानंत. त्यालाच आम्ही श्रीहरी म्हणतो. आनंदपदी जया म्हणती हरी, अर्थात सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेथ. ते म्हणजे औपनिषदिक आनंद ब्रह्म म्हणजेच श्रीहरी. सत्य ज्ञान म्हणंत मानंदम ब्रह्म म्हणजे श्रीहरी. दुसऱ्या अर्थानं तोच हा विटेवरी उभी मूर्ती
हा म्हणजे जो दिशे सगुण हा स्वरूप सुंदर, रूप धरिले सगुण चांगले, तथापि याचा विचारानंतर तूर्त निर्गुण ब्रह्मस्थिती. पाहते पाहणे दूर सारून पाहिला याचा अर्थ वृत्ती व्याप्तीनं पाहते पाहणे दूर सारून म्हणजे आत्मस्वरूपे करून त्याला जाणलं अधिक विचार भावार्थानंतर. आता प्रश्न असा निर्माण होतो की त्या परब्रह्म्याचं नेत्रानं वाणीनं अन्य इंद्रियांनी ग्रहण करता येत नाही. येतो वाचा निवर्तनते अप्राप्य मनसासह. जिथून मन आणि वाणी त्याला न पाहता परत फिरते, याचा अर्थ जो मन वाचा अतीत आहे, मन वाच्यातीत तुझे हे स्वरूप असं जर आहे तर तो परमात्मा कशा लक्षणाचा आहे? धृतराष्ट्रानं हाच प्रश्न सनतकुमारांना विचारला. याचं उत्तर सनतकुमार आणि ज्ञानेश्वर माऊली स्वरूप लक्षणानं असं देतात की तो वेद शब्द प्रतिपाद्य परमात्मा संविद्रूप आहे. वेद शब्द प्रतिपाद्य संविद्रूपोयम परमात्मा. याचा अर्थ यद ब्रह्मवित पश्यती ज्ञानयोगात यज्ञत्वा अमृता भवंती तच्छुक्रम शुद्धम विद्यादी दोषरहितम महज्योती. ब्रह्मवेत्ते हे ज्ञानयोगानं ज्याचा साक्षात्कार करून घेतात, ज्याला जाणून अमर होतात, ते धवल शुद्ध अर्थात अविद्यादी दोषांनी रहित महान ज्योती आहे. याचा अर्थ नित्य ज्ञान प्रकाश स्वरूप आहे, संविद्रूप आहे. ब्रह्मदेव देखील असंच म्हणतात. एकच त्वमात्मा पुरुष पुराण सत्य स्वयं ज्योतिरनंत आद्य. हे परमेश्वरा, तू एकमात्र सर्वांचा अंतर्यामी आत्मा आहेस, स्वयं प्रकाशरूप आहेस. परत धृतराष्ट्राची पृच्छा, जर परमात्मा वाणीचा विषय नाही तर हे कसं जाणलं जातं की तो संवित स्वरूप आहे? त्यावर सनतकुमार उत्तर देतात, अनुभवानं. आमचा अनुभव असाच आहे. एकमेवास्म द अनुभवो स परमात्मा तन्मयत्वेन ज्योतिर्मयत्वेनैव अस्माकं विभाती. तो परमात्मा आम्हाला तन्मय म्हणजे तन्मयतेमुळे ज्योती स्वरूपानंच संविद रूपानंच प्रतीत होत असतो. आमचाच अनुभव आहे असं नव्हे, तर श्रुती स्मृतीत इतिहास पुराणात देखील तो ज्योती स्वरूपानंच प्रतीत होत असतो. म्हणजे तो ज्योतिर्मय आहे अशी वर्णने आढळतात. श्रुती स्मृतितिहास पुराणादिषु ज्योतिर्मयत्वेन प्रती येते. जसं की श्रुती अंगुष्ट मात्र पुरुषो ज्योतिरिवा धुमक अंतःशरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रोयम पश्यन्ति यतय क्षीण दोषा. तो शरीरात शुभ्र म्हणजे शुद्ध ज्योतिर्मय आहे. ज्याचे दोष क्षीण झालेले आहेत ते त्याला पाहतात. ते वस्तू की तेजोराशी या लागी तेज जे तेजस ते वस्तूचे अंगा. देवगण देखील त्याला ते तेजाचे तेज म्हणजे ज्ञानतेज आहे असं दाखवितात. तदेवाम ज्योतिषाम. भगवान देखील म्हणतात तो तेजाचंही तेज आहे. ज्योतिष्यामपि तज्ज्योती. ज्योतीची निजज्योती. जे अग्नीचे दीपण जे तेज अग्नीला चेतविणार आहे म्हणजे आणि दाहन पाचन सिद्धी. जे चंद्राचे जीवन जे तेज चंद्राला अमृत देणार आहे म्हणजे जळ शोषुनी गेली या सविता ओलांशू पूर्वी तसे जे मागवता ते चंद्री पंडुसुता ज्योत्स्ना माझी. सर्व पृथ्वीतील सर्व पाणी शोषून गेल्यावर जो चंद्राचा प्रकाश पुन्हा ओलावा पुरवितो तो चंद्राच्या ठिकाणी असणारा शीतल प्रकाश तेज ज्या तेजाचं एक अंग आहे. सूर्याचे नयन देखती जेणे म्हणजे ज्याच्या तेजानं तेज संपन्न होऊन सूर्य प्रकाशित होत आहे. येन सूर्य तपती तेज सिद्ध. हे असो आघवाची आभासू आभासे जेणे हा सर्व जगदरूपी भास ज्याच्या योगानं भासतो. ब्रह्मात स्थित असलेलं हे संपूर्ण जगत प्रकाश स्वरूप ब्रह्म्यामुळेच प्रकाशित होऊन राहिला आहे. तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भाषा सर्वमिदम विभाती विभातीयस्य भाषा. याप्रमाणे सूर्यादी तेजस्वी वस्तूचे तथा विश्वरूपी आत्मतेजाचेही जे तेज आहे ज्योतिषामपित ज्योती म्हणजे ज्योतीची निजज्योती असं तेजाचं तेज असणारं त्या ब्रह्म्याचा आत्मवेत्ता हा ज्ञानयोगानं साक्षात्कार करून घेतो, आत्मस्वरूपे करून पाहतो. तदात्मविद पश्यती ज्ञानयोगात म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींसारखे महाव्रतशील ब्राह्मण त्याला ज्ञानयोगानं आत्मस्वरूपे करून पाहतात.
महाव्रतशात्मने दृश्यते तत्. तेच माऊली सांगतात, पाहते पाहणे दुरी सारोनिया पाहिले. म्हणजे इदम रूपानं दृश्यत्वे करून त्याला विषय करून दृश्य रूपानं न पाहता ज्ञानयोग द्वारा आत्मत्वे करून मी त्याला डोळेभर पाहिलं. तो हारे श्रीहरी पाहिला डोळेभरी, पाहते पाहणे दुरी सारोनिया. याप्रमाणे सत्यज्ञानानंत इत्यादी विशेषांनी ब्रह्म्याच्या स्वरूपाचा निश्चय करून ते रूप वर्ण गुणातीत असले तरी पाहते पाहणे दुरी सारुनिया पाहिला असं म्हणण्यात ज्ञानेन विद्वांस तेजो भेती नित्यम, अर्थात ज्ञानयोगानं आत्मदर्शन होते वा झालं म्हणून सांगितलं. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.